मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाकडून नवीन शासन निर्णय आलेला आहे. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय असणार आहे. तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 18 सप्टेंबर 2025 रोजी हा GR आलेला आहे. म्हणजे आजच आलेला हा GR आहे. प्रस्तावना पाहू शकता. आता बऱ्याच दिवसांपासून म्हणजे मागील 2 महिन्यांपासून ई-केवायसी करायची आहे किंवा अपडेटसुद्धा आली होती व जी ऑफिशियल वेबसाईट होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची, इथे ई-केवायसी संदर्भात अपडेटसुद्धा आली होती. आता त्याबद्दल शासन निर्णय आलेला आहे. तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलाला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षणीय वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचित केले आहे व सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेले व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्यास पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणात करेल असे नमूद केलेले आहे. व इथे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी करायचे आहे. आता ई-केवायसी प्रक्रियेच्या थ्रूच तुमची पडताळणी सुद्धा होणार आहे. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे किंवा लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा पैसे सुरू करणार आहे तर ही ई-केवायसी महत्त्वाची असणार आहे. तर दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करायचं सांगितलेलं आहे. महिला व बाल विकास विभागाचे ऑथेंटिकेशन किंवा सब म्हणून इथे UIDAI नियुक्ती केली आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वेब पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती. शासन परिपत्रक बघू शकता तुम्ही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर जून महिन्यात प्रत्येक वर्षी करायचं हे सुद्धा सांगितलेलं होतं व इथे जे ऑफिशियल वेबसाईट होती तर अपडेट होती, पण आता सध्या नाही. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला किंवा जुलै महिन्याच्या शेवटी इथे जे ऑफिशियल अपडेट होती की ते ई-केवायसीची प्रक्रिया, परंतु त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर पेज नॉट फाउंड असा एरर येत होता. त्यानंतर ती लिंकच काढून टाकली होती या वेबसाईटवरून. पण आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या या वेब पोर्टलवरती सध्याची ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांची प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करायची कार्यवाही माहिती फ्लो चार्ट सुद्धा दिलेला आहे. तसेच इथे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्ष त्या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे हे जे काही परिपत्रक आलेलं आहे, शासन निर्णय आलेला आहे, परिपत्रक आलेलं आहे, त्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत तुम्हाला हे करणं बंधनकारक आहे सांगितलेलं आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलं नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही अर्जदार लॉग इनवरती क्लिक करून मोबाईल नंबर पासवर्ड टाकून कॅप्चा टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला अकाउंट लॉक आहे, फॉरगॉट पासवर्ड आहे, ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता अधिक जाणून घ्या माहिती. पूर्ण इथे स्कीमबद्दल माहिती येणार आहे. ई-केवायसीची प्रक्रियेची सुद्धा आता अर्ज प्रक्रिया आहे, ही सर्व माहिती याच्या वेबसाईटवरती आहे व इथे आता लवकरच आता पोर्टलवरती ई-केवायसीची प्रक्रिया आहे ते सुद्धा सुरू होणार आहे.
तर योजनेची माहिती आहे, जे होम पेज आहे सर्व दिलेलं आहे व ई-KYC करण्याची प्रक्रियासुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे, आधार ऑथेंटिकेशन करणे ई-KYCच्या माध्यमातून अत्यंत गरजेचं आहे व तुम्हाला ही जी परिपत्रक आल्यानंतर 2 महिन्यांच्या आत हे बंधनकारक असणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. व इथे ई-KYC बाबत करवायचे कारवाई व्हावीत, जे फ्लोचार्ट आहे ते सुद्धा माहिती दिलेलं आहे. म्हणजे काय करायचं आहे, लाभार्थ्यांनी या लिंकवर जायचं आहे, त्यानंतर ई-KYC बॅनरवर क्लिक करा सांगितलेलं आहे. आता इथे ई-KYC बॅनर कुठेही दिसत नाही, लक्षात घ्या, पण सुरू झाल्यानंतर नक्कीच आपल्या वेबसाईटवर त्याच्याबद्दल अपडेट येणार आहे. त्यानंतर ई-KYC फॉर्म उघडेल, लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी टाकायचं आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संबंधीचं दर्शवत सेंड OTP बटनावर क्लिक करा. आपली ई-KYC याआधीच पूर्ण झाले किंवा नाही ते तपासले जाईल. झाले असेल तर संदेश प्राप्त होईल, नाही तर आधार क्रमांक लाभार्थ्यांना मंजूर यादीत आहे का नाही तपासलं जाईल. ई-KYC आधीच पूर्ण झाली आहे असं मेसेज सुद्धा येईल जर ऑलरेडी झाले असेल तर. नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे का नाही तपासलं जाईल. जर नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असं संदेश येईल. होय असेल तर लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेले OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर ई-KYC जे काही पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी जे काही संकेत कोड कॅप्चा कोड आहे नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक, नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेले आहे OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडा. हे पूर्ण फ्लोचार्ट दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार आहे, ई-KYC करावं लागणार आहे. आता प्रॅक्टिकल वेमध्ये जेव्हा सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती नक्की असणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पूर्ण फ्लोचार्ट आहे ते समजून घ्यायचं आहे, तुम्ही सुद्धा घरी बसून करता येणार आहे. खालील बाबीप्रमाणे डिक्लेरेशन करावेत. आता एक प्रश्न विचारला जाईल की नारी शक्ती ॲपद्वारे काय, तर सरसकट सगळ्यांना हीच प्रक्रिया करावी लागणार आहे, कारण ॲप पूर्णपणे बंद आहे पण वेबसाईट सुरू असल्यामुळे. तर इथे खालील जे डिक्लेरेशन आहे तुम्हाला भरावं लागणार आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, होय किंवा नाही. नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सक्सेस, तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, ई-KYC प्रक्रिया तुम्हाला करावं लागणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, आपल्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला विचारायचं आहे. आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.